बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग वा बेहरे लिखित एक कथा, पलंगाची कुरकुर. सुखी संसाराची गुरुकिल्ली म्हणजे काही ठरीव ठशाची एखादी योजनाबद्ध चोपडी मी तुम्हाला सांगणार नाही. जे माझ्या संसारात घडले तसलेच किंवा तशा प्रकारचे तुमच्याही संसारात काही घडत असेल आणि केवळ अज्ञानाने तुम्ही दुःखाच्या सागरात तडपडून मरण पाहत असाल. माझ्याच परिस्थितीतल्या मैत्रिणींना ही कहाणी मनोज्ञ वाटेल अशा भरवशाने मी सांगायला निघाले आहे. काय तर आमच्या पलंगाची कुरकुर, आमच्या उशीवरची आसवे आणि बिछाण्यातले सुस्कारे. मी प्रतापच्या प्रेमात कशी पडले ते आता मला चांगले आठवते आहे. मी नुकत्याच सुरू झालेल्या खादी एम्पोरियममध्ये नोकरीला लागले होते. हौस म्हणून नव्हे, केवळ गरज म्हणून. आईला थोडी मदत म्हणून आणि घरी रिकामी बसायचे ते का म्हणून. खादी एम्पोरियममध्ये काम करणाऱ्या सर्वांनाच खादी वापरावी लागते, हेही एक महत्त्वाचे कारण होते. छान चोकी उंची वस्त्रप्रावरणांची मला तेवढीशी हौसही नव्हती आणि त्यापायी खर्च करणेही मला परवडणारेही नव्हते. नोकरी मिळाली या आनंदात मी होते. काम समजावून घेत होते, किमती मनात ठसवीत होते. मला काम समजावून देणारे कार्यवाह दूर गेले. तेवढ्यात 4-2 मुलींचा घोळका माझ्या स्टॉलवर आला. मी बावचळलेच, पण उसन्या धिटायने त्यांना माल दाखवू लागले. दर आणि माल यांची गल्लत व्हायला लागली. मदतीसाठी सहज माझी नजर इकडे तिकडे गेली आणि आश्चर्य म्हणजे प्रताप त्या नजरेच्या हाकेला ओ देऊन पुढे आला. आलेल्या चोखंदळ मुलींना पूर्णपणे समाधानकारक माल देऊन उत्तम विक्रेता कसा असतो याच्या काही खाणाखुणा त्याने दाखवल्या. प्राचीन वस्तू आणि शिल्प या खुद्द त्याच्याच स्टॉलवर कोणी फॉरेनर्स आल्यामुळे त्याला ताबडतोब तिकडे जावे लागले. पुढे तर रोज दृष्टादृष्ट, थोडी बोलाचाल, बरोबर लंच असे होता होता मला काहीतरी निराळेसे वाटू लागले. हळूहळू आमच्या प्रणयाला रंग चढू लागला आणि मग आपण करतो त्यात वावगे काही असेल असे मानण्याचे कारणही राहिले नाही. आमच्या दादरच्या छोटेखानी ब्लॉकमध्ये मी आणि आई दोघीच राहत असलो तरी दर रविवारी आमच्याकडे माझे दोघेही मेहुणे जेवायला येत. अगदी न चुकता. बराच जुना प्रघात होता. त्या बैठकीशिवाय आमचे कुटुंब परिपूर्ण होणार नव्हते. महत्त्वाचे असे सारे काही त्या बैठकीत ठरायचे आणि म्हणून एके दिवशी प्रतापला मी रविवारच्या जेवणाचे आमंत्रण दिले. माझे मन भयाने थरकापत होते. प्रताप सर्वांना आवडेल का? साध्या खादी एम्पोरियममधला विक्रेता त्यांना आवडेल का? का सर्वजण त्याची आणि माझी कुचेष्टा करतील? माझे दोन्ही मेहुणे चांगले श्रीमंत होते. थोरले सुंदरराव इन्शुरन्स कंपनीत मोठ्या पगारावर ऑफिसर होते आणि माईचे यजमान जगन्नाथ पंत यांचा एक छोटा कारखाना होता. या रविवारचे आमंत्रण प्रतापला का दिलंय याची त्याला कल्पना होती. तशी सुंदरराव मंदाला आणि जगन्नाथ पंत शांतालाही होती. ठरलेल्या वेळेपेक्षा थोडे अगोदरच ते आले. येताच जेवणघरात जातीने लक्ष दिलं आणि हसत थोडी मस्करीही केली माझी. घड्याळात 12चे ठोके वाजले आणि वक्तशीरपणे प्रताप आला. तो एवढा सुंदर आहे याची जाणीव या घटकेपर्यंत मला नव्हती, कारण मी त्याच्याकडे कधी तिराहिताच्या दृष्टीतून पाहिलेच नव्हते. एखाद्या टीकाकाराच्या दृष्टिकोनातून मी जेव्हा प्रतापकडे पाहिले तेव्हा माझ्या बहिणींपेक्षा मी अधिक भाग्यवान आहे याची मला खात्रीच पटली. त्याच्या चेहऱ्यावरचा मर्दानीपणा एवढा फुलून दिसत होता की मला वाटले सर्वांच्या देखत त्याला मिठी मारावी आणि गळ्याभोवती हात टाकून सर्वांना विचारावे, कसा आहे माझा प्रताप? प्रताप माझ्याबरोबर कितीतरी बोलायचा. तो विनोदी नव्हता, हळवा होता. अनेक वेळा तो त्याच्या बालपणीच्या आठवणी सांगायचा. पोरका पोर, ना आई ना बाप, असेच भरकटत बिचाऱ्याचे आयुष्य गेलेले. शिकायची इच्छा मारावी लागली.
मॅट्रिक होताच नोकरी पाहावी लागली. काका मामांनी त्याच्या शिक्षणासाठी केलेला खर्च पैनी पै फेडावा लागला. त्याच्या डोळ्यात चटकन आसवे येत. दुसऱ्याच्या दुःखाने तोच रडायला लागे. कधी उलटून बोलणे त्याला मुळी शक्यच नव्हतं. पण म्हणून तो बावळा नव्हता, चलाख होता. कष्टाने घडवलेली उत्कृष्ट आरोग्यदायक प्रकृती आणि तेवढाच सात्विक भाव, यामुळे तर तो मला फारच आवडला होता. पण आता मात्र प्रताप फारसा बोलत नव्हता. सुंदरराव व जगन्नाथपंत यांच्या भडीमारात कुठेतरी आधाराला भूमी तो शोधत होता. मी अधूनमधून त्याच्या सहाय्याला जात होते आणि आईचा हात तर सदैव पुढेच होता. तुम्ही काय करता? मी खादी एम्पोरियममध्ये सेल्समन आहे. सेल्समन? होय. क्षणभर स्तब्धता. मग सुंदरराव थोड्या वेळाने घसा खाकरून पुन्हा जम मांडण्याच्या थाटात म्हणाले, बाकी तेही काही वाईट नाही. सेल्समनचे सेल्स मॅनेजर होणारे हे अनेक आहेत. मीच नाही का साधा कारकून म्हणून सुरुवात केली आणि आता मी डेव्हलपमेंट सेक्रेटरी आहे आमच्या कंपनीचा. आणि ते खदखदून हसले. त्यांच्या त्या हास्याचा अर्थ मी ओळखला. प्रतापच्या गुणावगुणांची वजावट करून त्यांनी प्रतापला पसंत केले होते. हो, असाच त्याचा अर्थ. स्वतःच्या पायावर पुढे येणाऱ्या माणसाला दारिद्र्याची भीती वाटत नाही. प्रताप निघून गेल्यावर आईने व माईने माझी खूप चेष्टा केली. त्यावेळेस म्हणाल्या, भाग्यवान आहेस. रात्री आईच्या कुशीत शिरले तेव्हा सद्गदित स्वरात आई एवढंच म्हणाली, बेटा सुमन, तुझी निवड निसंशय चांगली आहे. पण मला वाईट इतकंच वाटतंय की इतके दिवस मी तुला फुलासारखी सांभाळली. आता तुला गरिबी म्हणजे काय ते कळेल. त्याच्या डोळ्यात मला मुठ्ठी व्हायची लक्षणं दिसली नाहीत. ती आई नसती तर मला वाटते मी कडाडले असते, संतापले असते तिच्यावर. उलट मी तिला अनेक प्रकारे समजावून सांगितले की मला मुळातच सिनेमा, नाटके, श्रीमंती, कपडे, दागदागिने यांची ताईमाई एवढी कधीच आवड नव्हती. शाळेत असताना त्या नेहमीच फॅशन मॉडेल समजल्या जायच्या. मला साधी राहणी, वाटल्यास जुनाट राहणी म्हणा, मनापासून आवडते. खूप फिरावं, चांगलं वाचावं, समुद्राच्या वाळूत बरोबरीच्या मुलामुलींसह गप्पा ठोकत बसावं, माझ्या सुखाच्या कल्पना या आहेत आणि आहेत तशाच राहतीलही. आई म्हणाली होती, तू अगदी तुझ्या वडिलांच्या वळणावर गेली आहेस. काही असो, माझे तुला आशीर्वादच आहेत. मी 10 वर्षांची असताना बाबा वारले असल्यामुळे मला बाबांची फारशी आठवण नव्हती. आईचे आणि बाबांचे फारसे रहस्य नव्हते. केवळ तिच्यासाठी पुणे सोडून त्यांना मुंबईला जावे लागले. अर्थात आम्हाला पोटभर खाता यावे एवढी माया त्यांनी खचित ठेवली होती. आमचे लग्न थाटात झाले. लग्नानंतर 4 दिवस निवांतपणे कुठेतरी जावे अशी आमची इच्छा होती. आईने त्या प्रवासाचा खर्च देण्याची इच्छा व्यक्त केली. प्रताप एकदम म्हणाला, नको आई, फारसा खर्च काही लागणार नाही. नेरळला माझ्या मित्राचे मोठे घर आहे, ते मोकळेच आहे, तिथेच जाऊ आम्ही. ते 8 दिवस स्वर्ग सुखाचे होते. भोवती गडबड नव्हती, माणसे नव्हती. केव्हा केव्हा तर असे वाटायचे की या विश्वात आम्ही फक्त दोघेच जण आहोत. आणि हे विश्व तरी केवढे सुंदर. हिरव्यागार गर्द झाडीने व्यापलेल्या डोंगरराजींच्या पायथ्याला असलेल्या चिमुकल्या गावात आम्ही दोघांनी राजा राणीसारखे का राहू नये. हवेत गारठा विलक्षण असे, पण आम्हाला तो तरी का जाणवावा. आणि रात्री हवा कशी असते हे मुळी आम्हाला कळलेच नाही. लांब लांब वर शेतातून डोंगराच्या उतारावर हातात हात गुंफून आम्ही भटकत होतो. आडोसा असला तर प्रताप आपल्या मिठीत मला ओढून घे. उघड्या हवेत दवाने अंग भिजलेले असताना उतरत्या टेकडीवर आपल्या प्राणसख्याच्या मिठीत जाताना कुणाचंही भान हरपायलाच हवं. जगाला क्षुद्र लिखी त्या घट्ट मिठीत विरून जावे असे मला अनेकदा वाटे. चुंबनांच्या बरसात ही दमछाक होई. अंग चुरडले जाई, कुस्करले जाई, सुखदुःखांची गल्लत होई. त्या निवांत वनराजीत आम्ही दिवसांच्या रात्री केल्या
आणि रात्रीचे दिवस केले. जे जे जसे हवे तसे आम्ही घेतले, दिले. स्त्रीच्या भाग्याचा परमोच्च बिंदू मला लाभला. मधुचंद्राहून आम्ही परतलो ते परळला एका छोट्या खोलीवरच्या आमच्या बिऱ्हाडी. आई म्हणाली होती, तुझ्या वाट्याला गरिबी येईल, पण निदान पहिले दिवस तरी गरिबी म्हणजे काय ते मला समजलेले नव्हते. ही खोली लहान आहे याचे वैगुण्य वाटणे तर राहोच, पण ह्या खोलीचा लहानपणा ही आमची सोयच झाली होती. जरा हात पुढे केला की हवे तेव्हा सुखच हाती यावे. माझ्या बहिणी जेव्हा मला भेटायला येऊ लागल्या तेव्हा माझ्या गरिबीची मला जाणीव होऊ लागली. त्या हेतुपुरस्सर काहीच करत नव्हत्या, पण त्यांच्या प्रत्येक भेटीत माझ्या चिमुकल्या घराच्या भिंती कोसळत होत्या. त्यांची सहानुभूती मला किळसवाणी वाटू लागली. आणि प्रतापजवळ धडाडीही नाही हे आईचे म्हणणे मला हळूहळू पटू लागले. 5-7 वर्षे एकाच स्टॉलवर तेच ते काम करणाऱ्याला महत्वाकांक्षा नाही हे दुसरे कोणी सांगायला कशाला पाहिजे. एकदा ताईनी माईला मी जेवायला बोलवायचे ठरवले, तर त्यांनी काहीतरी अडचण सांगितली. मी पुन्हा पुन्हा आग्रह केला तेव्हा त्या म्हणाल्या, सुमन, तू काटकसरीने राहायला हवेस. हे शब्द जळत जळत माझ्या अंतकरणात गेले. प्रताप जर थोडा शहाणा असता तर मला वाटते त्याला अधिक पगार बढती अवश्य मिळाली असती. त्याच्यात काही कमी नव्हते, कमी होती धडाडी. पण म्हणून हे असे कसे चालणार. तेवढ्यात मला दिवस गेल्याचे माझ्या ध्यानात आले. तेव्हा मात्र आमच्या संसाराचे मूळचे तुटीचे बजेट सपशेल कोसळणार हे माझ्या ध्यानात आले आणि मला प्रतापला कधीही न आवडणारा विषय काढावा लागला. प्रताप, कापडिया शेठजवळ तू पगारात वाढ मागायला हवीस आता. ते का? एकाच जागेवर 7 वर्ष तू काम करतो आहेस. सर्वात जास्त विक्री तुझी आहे. मग काय झाले पगार वाढ मागितली तर? त्याची चुळबुळ पाहून मी म्हणाले, आपल्या घरात आता आणखी एक पाहुणा येणार आहे. त्याच्या स्वागतासाठी आणखी खर्च नाही का व्हायचा? मग विचारशील ना उद्या पगारवाढीबद्दल. अनेकदा तगादा केल्यावर प्रतापने भीत भीतच पगारात वाढ मागितली आणि अपेक्षेपेक्षा जास्तच, आणि तीही घासाघीस न करता शेटनी दिलीही. बाळणपणाचे दिवस जवळ येत चालले. आपल्या भाच्याचे बाळाचे कपडे प्रसूतीचा खर्च आपण करणार असे माझ्या बहिणींनी सांगितले. तेव्हा क्षणभर मला बरे वाटले, पण त्यातला अर्थ माझ्या ध्यानी येताच संतापाखेरीज माझ्या अंतकरणात काही उरलेच नाही. प्रतापला मिळालेली पगारवाढ माझ्या नव्या औषध पाण्यातच खर्च होऊ लागली होती. रात्री तो घरी येताच मी म्हणाले, प्रताप, कापडिया शेठची अशीच इच्छा आहे का रे की याच स्टॉलवर जन्मभर तू सडत राहावेस? त्यांच्याजवळ काहीतरी जबाबदारीचे काम तरी मागून तर पहा. या वेळेस त्याने अळटळ केलं नाही. दुसऱ्या दिवशी तो मला म्हणाला की असिस्टंट मॅनेजरची एक जागा खाली होत आहे, ती मला द्यायची शेठने कबूल केलं आहे. यासारखी आनंदाची गोष्ट कोणती? मला वाटले मनात क्वचित राग ठेवून मी कदाचित प्रतापला काही सुखे देऊ केली नसतील तर त्याची भरपाई मी केलीच पाहिजे. मी हर्षभराने प्रतापला बिलगले. मी त्याच्याभोवती घट्ट मिठी घातली, पण प्रतापकडून त्याला जबाब आला नाही. मिठी परत मिळाली, पण त्यात ऊब नव्हती. त्याच्या मस्तकावरची एक शीर उडत होती आणि खुशीत यायच्याऐवजी तो गंभीर झाला होता. मी आता स्वतःहून मस्ती करू शकत नव्हते, पुढाकार घेऊ शकत नव्हते मी. प्रतापने तर काही उत्सुकताच दाखवली नाही. उघड्या वागड्या अंगोपांगावरून हात फिरला नाही का प्रेमाची बरसात घडली नाही. दुसऱ्याच दिवशी माझ्या बहिणी घरी आल्या. नित्याप्रमाणे त्या माझ्यावर सहानुभूतीचा वर्षाव करू लागल्या. तेव्हा मला सांगताना अभिमान वाटला की आज प्रताप मोठा होणार आहे, माझ्या इतर मेहुण्यांच्या बरोबरीचा होणार. आणि मग प्रताप असिस्टंट सेल्स मॅनेजरच्या पदावर आरूढ झाला. पगाराच्या दिवशी एकदम 100च्या काही नोटा घरी आल्या. तेव्हा मी हर्षभरीत झाले होते. माझे स्वप्न खरे होत चालले होते. मी माझ्या त्या अवस्थेतही नाचू लागले. मला वाटले की प्रतापला अगदी निकट घ्यावे. पहिल्या रात्री ज्या तीव्रतेने जवळ आलो
त्याच तीव्रतेने पुन्हा जवळ घ्यावे. प्रताप उदासीन होताच आणि मलाही माझ्या या अवस्थेत पुढाकार घेणे शक्य नव्हते. मग शरावतीचा जन्म झाला. तिच्या बारशाच्या दिवशी मी प्रतापला म्हणाले, कदाचित आणखी एखादी बढती तुला मिळणार म्हणून शरूचा जन्म झालाय. म्हणतात ना, पहिली बेटी धनाची पेटी. तू सहजगत्या कापडियांना भेटून पहा. तीच वेळ अखेरची की बढतीची तू खटपट कर असे मला सांगावे लागले. त्यानंतर त्याने काय किमया केली कोण जाणे. एका मागोमाग भराभर यशाच्या पायऱ्यावरून तो उड्या मारीत निघाला. आता तर सुंदरराव आणि जयवंतराव यांच्या बैठकीत तोही भाग घेऊ लागला. एवढेच नव्हे तर त्यांना 4 गोष्टी शिकवू लागला. आम्ही सायनला नुकत्याच बांधल्या गेलेल्या एका नव्या छोट्या ब्लॉकमध्ये जागा बदलली. आमच्या हुद्द्याला आणि दर्जाला शोभेल असेच हे निवासस्थान होते. पण का कुणास ठाऊक मी मात्र तेवढी सुखात नव्हते. त्या परळच्या छोट्याशा खोलीमध्ये आम्ही आमचे दोघे होतो. प्रताप हा त्यावेळेला जरी कोणी मोठा नव्हता तरी त्या चिमुकल्या विश्वात तो माझ्या अवतीभोवती आहे असे मला सदैव वाटायचे. आता तो नव्या नेमणुकीमुळे सदैव गडबडीत, रिपोर्टांच्या अभ्यासात धांदलीत असे. रात्री त्याला उशीर होई. सुट्टी कधी घेता यायची नाही किंवा तो यायच्या आधी मला झोप लागे. तो दमून आलेला असला तर शरावतीचे सारे आटपून मी त्याच्याजवळ जायच्या आधीच तो झोपी जायचा. आमच्या छोट्या खोलीमध्ये धड पलंग म्हणता येणार नाही, धड बाक म्हणता येणार नाही असा जो पलंग होता तो नव्या जागेत अडगळीत जमा झाला होता. पण तो छोटा पलंग नसल्यामुळे म्हणा किंवा काही म्हणा, प्रतापच्या शरीराची सोबत मला दुरावत चालली. आमच्या मिलनाच्या अनेक रात्री आणि दिवससुद्धा त्या चिमुकल्या पलंगावर गेले होते. आमच्या दोघांच्या भाराने तो कुरकुरत असे, पण तरीही आम्ही तिकडे लक्ष देत नव्हतो. त्याच्या दृष्टीने आम्ही दोघे असलो तरी आम्ही एकच होतो, एकच होत होतो. तो पलंग दुरावला, ती ऊब दुरावली, ते सुख हरपले, ती कुरकुरही कानावर येईनाशी झाली. शरावतीच्या जन्मामुळे मी गबाळी, जाडजूड, सौंदर्य शून्य तर झाली नसेन आणि म्हणून तर मी प्रतापला आवडत नसेन. मी शॅम्पू लावून स्नान केले, देखणी साडी नेसले, वक्षभागांचा डौल पुन्हा साधण्यासाठी नव्या ब्रेशियस घातल्या, नवे सेंट्स वापरले, नव्या सँडल्सही घातल्या आणि एक दिवस शरावतीला आईच्या घरी ठेवून सरळ एम्पोरियममध्ये गेले. संध्याकाळचे 6 वाजले होते. एका छोट्या केबिनमध्ये, ज्या केबिनमध्ये मला एकदा नोकरीच्या मुलाखतीसाठी जावे लागले होते, तेथे मला पाहून प्रताप आश्चर्यचकित झाला. समोर बसलेल्या काही इस्मांचे काम पुरे करून त्याने वाटेला लावले आणि मला विचारले, इकडे आत्ता? आले तुला भेटायला. म्हटले बरेच दिवस झाले आपण बाहेर जेवलो नाही, कुठे एखाद्या चांगल्या पिक्चरलाही गेलो नाही. तुला जरा आश्चर्यचकित करावे, पुन्हा एकदा एम्पोरियममधल्या पहिल्या भेटीची उजळणी घ्यावी. प्रताप माझ्याकडे विस्मित नजरेनं पाहत होता. माझ्या रूपाचा गंध ग्रहण करीत होता. सौंदर्याने सुखावला होता. त्याने माझा हात हातात घेतला आणि घट्ट दाबत तो घोगऱ्या स्वरात म्हणाला, माझे काम आटोपलेच आहे, आपण निघूया. आणि मग त्या संध्याकाळची पिसे हवेत उडू लागली. मला वाटले माझी हरपलेली सुखे पुन्हा माझ्याकडे वळली. माझे प्रतापबरोबर चालणे सुद्धा सुखाचे होते. आम्ही मग पिक्चरला गेलो, खेटून बसलो, चित्रपटांतल्या उन्मादक प्रेमाने धुंद झालो. प्रतापचे सरावलेले हात हळूहळू माझ्या बाहुगोलांकडे वळू लागले. गालावर गाल घासले गेले. माझ्या कपड्यांचे सुगंधाचे सार्थक झाले. मग आम्ही काहीतरी जेवलो, बोललो, तरंगत घरी केव्हा जातो असे झाले होते. आम्ही टॅक्सी दादरला आईच्या घराशी थांबवली. झोपलेल्या शरावतीला घेतली आणि सायनला घरी परतलो. दार उघडून शरावतीला पाळण्यात ठेवण्या इतकाही धीर प्रतापला झाला नाही. मला तरी कुठे होत होता. पुन्हा माझे कौमार्य मला जणू गवसले होते. पुन्हा नरमादीला चुचकारणार होता. छोटी शरम, अकारण लज्जा आता उद्भवली होती.
मी एकदम त्या जबरदस्त मिठीत गुदमरले. गालांचा चावा घेतला गेला. ओठांवर ओठ मुडपले आणि जर मध्ये बफर्स नसते तर माझ्या छातीचे चूर्ण होऊन गेले असते. नकळत प्रतापच्या पौरुषाने मला घेरले आणि एका विशिष्ट नशेत मी धुंद होऊ लागले. या साऱ्या वैभवाची, पौरुषाची मी एकमेव मालकीन होते. मला ते पुरेपूर मिळत नव्हते. मला वाटते मला पूर्वी हवी होती त्याहीपेक्षा प्रतापच्या या पौरुषाची अधिक गरज होती. एकदा त्या उर्मीने माझ्या देहाला चव दाखवली होती. माझा देह आता सरावला होता. एक विशिष्ट कालचक्र फिरले की शरीर बंड करायला लागे. मी अगदी रसरसून आले होते. बाळंतपणानंतर सुखावलेल्या शरीरग्रंथी आता अनावरून पाझरल्या होत्या. त्या मिठीला मीही मोठ्या आवेशाने जबाब दिला. पण फुग्याला अकस्मात भोग पडावं आणि तो निर्जीव व्हावा तसं घडलं. ताठ्याने डुलणारा महावृक्ष एकदम जमीनदोस्त व्हावा असं काहीसं झालं. प्रतापची मिठी सैल झाली. त्याच्या डोळ्यांतला पौरुषाचा अंगार विझून गेला. माझ्या भोवतालची रग हलकी झाली आणि बघता बघता प्रताप दूर झाला. माझ्या शरीराला ते कबूल नव्हते. उसळत्या तारुण्याला म्हणे आवर हवा, धगधगत्या धगीला म्हणे फुंकर हवी. मी प्रतापवर तुटून पडले. प्रथम बिलगले, मग लटकले, मग चिकटून बसले. त्याच्या सर्वांगाला स्पर्शू लागले. पण चेतनाहीन लाकडी ओंडक्याला स्पर्शाची काय जाण. प्रतापच्या लोहमय शरीर यंत्राचा स्क्रूही हल्ला नाही. काय होत होते ते मी समजू शकले नाही, पण प्रतापला मी फुलवू शकले नाही. सांगताना अनेकदा शर्मेने मान खाली जावी अशा सर्व प्रकारांनी मी त्याच्याकडून सुख मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रतापकडून कधीच पुढाकार घेतला गेला नाही. मी मात्र पुन्हा पुन्हा यत्न केले, लज्जास्पद यत्न केले, पण मी त्या सुखाला कधीच पात्र ठरले नाही. प्रताप निर्विकार चेहऱ्याने पुतळ्याप्रमाणे स्तब्ध राही. मी थकून गळून केव्हा तरी झोपी जाई. मग मला अकस्मात शंका आली की प्रतापचा अन्य स्त्रियांशी संबंध असला पाहिजे आणि पुरुष धर्माची सारी सुखे त्या स्त्रियांना दिल्यामुळे तो त्यापासून मला वंचित करीत असला पाहिजे. दिवसेंदिवस हा माझा समज बळावत चालला. खरेदीच्या निमित्ताने तो गावोगाव जात असे. मोठमोठे व्यापारी अशा तऱ्हेची प्रलोभने दाखवून आपला माल अशा सेल्स मॅनेजरकडून उठवतात. अशा अनेक कथा मी ऐकल्या होत्या. सिंधी व्यापारी, पंजाबी दलाल यांच्या व्यापारात त्यांची विक्रीची चतुराई जशी महत्त्वाची, तशीच ही प्रलोभनेही महत्त्वाची. ह्या शंकेने मी अधिकाधिक व्याकुळ झाले. केवळ माझ्यामुळे प्रतापच्या आयुष्याचं सोनं झालं अशी माझी समजूत. माझ्या टोचणीमुळे साध्या सेल्समनचा तो सेल्स मॅनेजर झाला, पण त्या पदावर आरूढ होताच माझ्याकडे दुर्लक्ष करून सर्वसामान्य बाजारी स्त्रियांच्या वाटेकडे तो निघाला. माझ्यात काय कमी आहे? बाळंतपणानंतर तर माझ्या आरोग्यात आणि देहाला निराळेपण आले आहे. लोक आता माझ्याकडे मुद्दाम बघतात, मनात हुरहुरतात. माझ्या तारुण्याने घेतलेले हे रूप त्यांना चकित करते आहे, यात शंकाच नाही. माझ्या रूपाची मीच काय स्तुती करावी? मला माझ्या अपुऱ्या वक्षांची पूर्वी उरखुरूक असे. आता शरावतीसाठी त्यांनी कुंभरूप धारण केले आहे. शरावतीने त्यांना आकार दिला, रूप दिले आहे, अर्थ दिला आहे. पण उपयोग काय या साऱ्या सौंदर्याचा आणि आरोग्याचा? हवे आहेत कुणाला हे वक्ष? जिथून पूर्वी कधी हात सरकत नव्हता तिथे तो आता ठरत नव्हता. पूर्वी त्या छोट्या खोलीत मला उघडी वागडी पाहण्याचा एकही मोका प्रतापने दवडला नाही. मी आंघोळ करताना एकदा तरी तो दार उघडायला लावी. कपडे बदलताना थोडा वेळ तरी पहिल्या वस्त्रांचा मला पूर्ण त्याग करावा लागे. त्याची खुशी होईल तेव्हा मग दुसऱ्या साडीची घडी मोडली जाई. आणि ब्लाऊज बदलायला तर कधी कधी तास लागे. असेच दिवस चालले होते. रात्री अतृप्तीने जळावे, दिवसा विरहाने जळावे. अनेक दिवसांनी कलकत्त्याच्या सफरीतून एकदा प्रताप आला. मला वाटले आता तरी केवळ बदल म्हणून माझी त्याला आवश्यकता उत्पन्न होईल. मी जेवणखाण घाईघाईने आटोपले.
शरावतीला निजवली आणि मोठ्या आशेने शय्यागृहात शिरले. प्रताप घोरत होता. मी संतापलेच. त्याच्या अंगावरचे कपडे मी ओढून काढले आणि माझेही काढून टाकले आणि प्रतापला घट्ट मिठी मारली. प्रताप माझ्याकडे बघत होता. माझे रौद्र स्वरूप त्याला नवे होते. त्याने मला जवळ घ्यायचा प्रयत्न केला. त्यात जीव नव्हता. तो म्हणाला, आज नको सुमा, मी दमलो आहे. मग केव्हा? किती महिने झाले माहीत आहे? तरी पण आज नको. का? माझा तुमच्यावर हक्क नाही? तुमची बाहेर सोय होत असेल हो, पण मी काय करू? माफ कर सुमा, माफ कर. मी त्या हलकट बायकांना जवळ करता तेव्हा तुम्ही दमलेले नसता. तेव्हा तुम्हाला विसावा नको असतो. नाही सुमा, तुझ्याशिवाय कोणाही स्त्रीला मी स्पर्श केलेला नाही. काय? होय सुमा, खरं तेच सांगतो, शरावती शपथ. मग मग मी तुम्हाला नकोशी का झाले प्रताप? माझं काही चुकलंय का? सांग सांग. नाही, तुझेही काही चुकले नाही. नाही. मग माझ्यावर रोष का तुझा? सांग. नाही सुमा, मला सांगायला लाज वाटते. मला अधिक लाजवू नकोस. सांग सांग प्रताप, सांग मला. माझ्यापासून चोरून ठेवू नकोस. सुमा, जगाला एक वेळ कळले तरी चालेल. तुलाच, फक्त तुलाच ते कळायला नको आहे. प्रताप रडायला लागला. माझ्या अंतकरणात उद्भवलेली कणव एकदम नष्ट झाली. प्रतापचे रडणे मला तरी नाटकी गोष्ट वाटली. मी ओरडलेच. पुरे झाले नाटक. रडायला काय झालंय? पुरुषासारखा पुरुष. प्रतापने डोळे वर केले. तो कळवळला आणि एकसुरी विचित्र आवाजात म्हणाला, नाही ग, नाही, नाही सुमा, पुरुष राहिलो नाही मी. म्हणजे? होय. म्हणजे काय? असे अर्धवट सांगू नकोस रे. मला एकदा काय ते कळू दे रे. मी आत्ता पुरुष राहिलो नाही सुमा. काय झालंय तेच मला कळत नाही. पण गेले कित्येक दिवस हे घडतंय. माझी वासना मरत चालली आहे, मरून गेली आहे. मला मला तू हवीशी वाटतेस. तुझा भरदार देहभार मिठीत घ्यावासा वाटतो. वाटतं की तुला अनावृत्त करावी आणि तृप्त करावी. आपल्या देहाच्या मिलनावेळी पूर्वी वेडसर व्हायचीस तू, तशी वेडी करावी तुला. एखाद्या प्रचंड यंत्राच्या आवाजाने धुंदी चढावी तशी तुला चढे. तो वेडसरपणा, ती धुंदी कशी माझ्या पौरुषाचे कौतुक करी तेव्हा. तुझ्या मानाने मी केवढा धिप्पाड, पण तू तू मला पुरी पडत होतीस. आता काय झालंय, कसं झालंय ठाऊक नाही. झालंय खरं. एक वेळ मी बाहेर खेळले असतो आणि त्यासाठी तुझी निर्भर्त्सना ऐकावी लागली असती तरी खेद नव्हता मला. पण पण पुरुषार्थ गेल्यावर काय आणि कोणत्या तोंडाने सांगू तुला? पण का 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 असे झाले? मनुष्य या गोष्टी कशा सांगू शकणार? नाही नाही, असे काहीतरी भलतेच होणार नाही. तुझ्या सामर्थ्याचा मी अनुभव घेतला आहे. हजारात एखादा पुरुष तुझ्यासारखा असणार आणि काही कारण नसता तू मला सांगतो आहेस की तू आता पुरुष उरला नाहीस. छी सुमा, सत्याकडे पाठ कशाला फिरवायची? एकदा नव्हे 50-50 वेळा तू माझ्या शरीराला बिलगलीस. माझ्या शरीरावर जबरदस्ती केलीस. पण तुझ्या लोभनीय उघड्या वागड्या देहामुळे सुद्धा माझ्या देहातला अणुरेणू फुलला नाही. पण याला काही उपाय नाही? नाही. म्हणजे म्हणजे त्याच्या त्या वाक्याचा सरळ अर्थ सुद्धा मानायला माझं मन तयार नव्हतं. पण पाणी जमिनीत नकळत झिरपावे तसाच तो अर्थ माझ्या मनात शिरून गेला. तू डॉक्टरांना का दाखवित नाहीस? मी करू का परेरांना फोन? काही उपयोग नाही. त्यांनी मला तपासलंय. मग काय म्हणाले ते?
काही उपयोग नाही म्हणाले ते. हे असंच चालणार. ते एकच नव्हे तर 10 डॉक्टर असेच म्हणाले. प्रताप, अरे हे तुला सांगवते तरी कसे? माझ्या अंतःकरणाचे तुकडे होत आहेत. पण निदान तरी काय केले डॉक्टरांनी? ते मला त्यांनी सांगितलं नाही. ओठ दाबून घेत प्रताप म्हणाला. त्याचा अर्थ मी ओळखला, कारण त्याला सांगायचे नव्हते. प्रताप कोपऱ्यात खाली मान घालून रडत होता. माझा पहिला आवेश ओसरताच, राग ओसरताच माझी मला शरम वाटली. केवळ शरीर भोगाचे केवढे रौद्रमय स्वरूप मी त्याला दाखवले. वासनेच्या आहारी जाऊन मी केवढी घसरले. प्रताप माझा नवरा होता, शरावतीचा बाप होता, माझा सखा होता. त्याच्यावर रागावून मी करणार काय? त्याचा अपराध काय? त्याला या सुखापासून वंचित झाल्यामुळे केवढा मनस्ताप सोसावा लागत असेल. आपल्या पत्नीला या गोष्टी खुलासेवार सांगताना त्याला केवढे शर्मिंदे व्हायला झाले असेल. त्याचा काळवंडलेला चेहरा मी आता कोणत्या तोंडाने पाहू? मी माझ्या बायकोच्या कर्तव्याला जागले का आईच्या? मी प्रतापजवळ गेले आणि त्याला घट्ट मिठी मारली. अनुतापाशिवाय दुसरे काहीही आता माझ्या अंतःकरणात उरले नव्हते. प्रताप, मला क्षमा कर, मी चुकले. नाही नाही सुमन, तू चुकली नाहीस. तूच बरोबर आहेस. तुला वाटतो तेवढा हा प्रहार सोप्पा नाही. तू तो सहन करू शकणार नाहीस. ते खरे होते. पुरुष नसलेल्या पुरुषाची पत्नी म्हणून राहायचे तरी कसे? पलंगावर शेजारी झोपणारी व्यक्ती धड पुरुष नाही की जिच्या मिठीतून सुखाची बरसात व्हावी, की धड स्त्रीही नाही की जिच्या सहजीवनात व्यथेच्या व्रणांना फुंकर मिळावी. कठीण होते, खरेच कठीण होते. आता कुणासाठी अंघोळ करून अर्धवस्त्राने घरात वावरायचे? तंग काचोळ्या घालायच्या आणि पारदर्शक वस्त्रे वापरायची? सुगंध चोपडायचे? न्हाऊन येताना मोहरणारा देह, फुलणारा देह कशासाठी शृंगारायचा? मुका मिळणार म्हणून सर्वांआधी सारे आटोपून बसायचे. घरात पुरुष नाही त्या घरात राहायचे कसे? मी अविवाहित किंवा विधवा असते तर पुरुषाभावाचे दुःख मी विसरू शकले असते. वाणी, माळी, नोकर, मास्तर यासारखे घरात दर दिवशी येणारे पुरुष आहेत. निसर्गाचा खेळ ते मुक्तपणे करू शकतात. माझे लग्न झाले आहे. माझा समर्थ नवरा अस्तित्वात आहे. यामुळे ते पौरुषाला संयम घालून अदबीने वागणार, खालच्या मानेने वागणार आणि मी मात्र या हलक्या, मामूली, सामान्य पुरुषांकडे बुभुक्षित नजरेने पाहणार. हलवायाच्या घरच्या माशेळ्या मिठाईवर नजर टाकावी तशी? का तर हे पुरुष आहेत. त्यांच्या बायकांना आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव तरी असेल काय? कामतृप्ती हा विवाहाचा केवळ एक भाग आहे असे तुम्ही म्हणणार. खरे आहे. सामान्य परिस्थितीत ते खरेही आहे. पण कामतृप्ती जेव्हा अशक्य असेल तेव्हा हा एक सामान्य भागच वैवाहिक जीवन खाऊन टाकतो. जीवनाकडे पाहण्याची सारीच दृष्टी काम विकृत करून टाकतो. साधे जीवनसुद्धा बिघडवून टाकतो. आणि केवळ ती क्षुल्लक बाब मानणेही हास्यास्पद आहे. हे जीवन पत्करायचे तर तक्रार न करताच पत्करायला हवे होते. म्हणजे प्रताप बाहेर आला की सामोरे जायला हवे, क्वचित मिठीत शिरायला हवे, गाल पुढे करावयास हवा, कधी जबाबही द्यावयास हवा, अंथरुणावर शेजारी शेजारी झोपावयास हवे. त्याच्या करमणुकीसाठी त्याला आपल्या देहाशी खेळू दिले पाहिजे. आणि वासनेचा जो गदारोळ उठेल त्या तृप्तीची अपेक्षा न ठेवता, चिडीची भावना न उठू देता उठून जाता कामा नये. थंड राहिले पाहिजे. मी प्रतापचे दुःख जाणायला हवे होते हा कवी विचार झाला. मी जाणत होते पण माझे शरीर जाणू शकत नव्हते. त्याचा अनेकदा अपमान होई, तो गिळून टाकी. मी त्याने अधिकच चिडे, तो निघून जाई. मी मग पश्चातापाने पळून जाई आणि त्याच्या गळ्यात गळा घालून रड 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 रडत असे. आयुष्य असेच सरकत होते.
रोज रोज कठीण. प्रतापमध्ये काही सुधारणा नव्हती. उलट सुधारणा होणे अशक्य असल्यामुळे तो मनाने माझ्या अधिक जवळ यायला पाहत होता. प्रतापच्या शरीरेच्छा काही मेलेल्या नव्हत्या, उलट त्या अधिकच प्रबळ होत होत्या. म्हातारपणी वासना जशी विकृतीचे रूप घेते तशा. मनाचा वेग शरीराला पेलेनासा झाला म्हणजे तसे होते. त्याने माझ्या इच्छा तृप्त करण्यासाठी निकराचे प्रयत्न करावेत आणि ते असफल झाले की कन्हत रात्र काढावी. तो प्रसंग मी टाळायला हवा होता. शरावतीला कसलीशी कणकण आली होती. कामावरून येताच मी प्रतापला डॉक्टरला बोलावण्यास सांगितले. तो म्हणाला, वेडी आहेस का तू सुमा? थंडी वाऱ्याचा ताप आहे, होईल तो बरा उद्या. त्यात घाबरायचं काय? घाबरायचं काय? मी चिडून व तिरस्काराने म्हणाले. आणि या आजारात शरावतीचे काही बरे वाईट झाले तर दुसरे मूल देण्याची ताकद आहे का तुमच्यात? प्रतापने खाली मान घातली व तो निघून गेला. संध्याकाळी जेवणानंतर मी झाकपाक करून आले तेव्हा खुर्चीवर बसून प्रताप माझीच वाट पाहत असावा. मी पुरती बसायच्याही आधी तो म्हणाला, सुमा, आपण आता घटस्फोट घेतलेला बरा. आपण अशा तऱ्हेने तिरस्कार करीत जीवन जगण्यापेक्षा घटस्फोट अनेक पटींनी बरा. घटस्फोट? मला वाटलं माझा श्वासच कोंडला. वास्तविक हा विचार माझ्या मनात अनेकदा आला असेल, पण प्रतापच्या तोंडून तो विचार ऐकताच मला तो असह्य झाला, भयप्रद वाटला. अशा तऱ्हेने आम्ही तरी किती काळ एकत्र जगणार होतो, पण तरीही घटस्फोट हा मराठी भाषेतला सर्वात गलिच्छ शब्द. मी काहीच उत्तर देत नाही असं पाहून तो म्हणाला, मी तुझ्यावर रागवावे असे खरे म्हणजे काहीच नाही. तू तरी किती सहन करायचंस? मलाही मर्यादा आहे. म्हणून वेळच्या वेळीच आपण हा निर्णय घ्यावा. आणि शरावती, तिचे काय? बाप्पाशिवाय तिला येईल जगता? नवऱ्याशिवाय बायको जगू शकते तर बाप्पाशिवाय मुलालाही जगायला शिकलं पाहिजे. आणि सुमा, तू सुद्धा अशी एकटी राहणार नाहीस. शरावतीला सुद्धा. या त्याच्या उद्गारांनी मला भरून आलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्या हृदयात अश्रू होते. त्याच्या दृष्टीने कोणते भवितव्य पुढे होते. मी चटकन पुढे झाले आणि त्याला बिलगले. त्याच्या स्कंधावर मस्तक विसावले आणि त्याच्या ओठावर ओठ घासत म्हणाले, या जन्मात तरी मी तुझ्यापासून दूर होणार नाही. माझ्या वाचून, शरावती वाचून तू काय करशील कुणास ठाऊक. एकमेकांच्या मिठीत आम्ही कितीतरी वेळ होतो. त्याच्या छातीचा तो मर्दानी स्पर्श माझ्या स्तनांना सुखावीत होता. हेही सुख काही कमी नव्हते. प्रत्येक वेळेला वासनेचा महापूर वाहिलाच पाहिजे का? देहाच्या सर्वच नाही तरी अधिकांश भागाला तरी सुख होतंय ना. मग मी उरलेल्या सुखाचा त्याग का न करावा? या भावनांच्या आवेशाच्या लाटेत प्रताप रंगत चालला. त्याच्या मिठीतला आवेश वाढला. ओठांची हालचाल रंगली. मला वाटले मृत स्नायूंना संजीवनी मिळाली, हरपलेले श्रेय गवसले. पण नाही, वासनेच्या खेळाचा शेवट तृप्तीत होऊ शकला नाही. तो घृणास्पद प्रसंग निराशेत, यातनात आणि तिरस्कारात संपला. दिवस जात होते. अधिक उदासीनता, अधिक यातना. मनाला स्वस्थता लाभेना. झोप कमी झाली. डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या दिल्या. प्रथम एखाद्या गोळीने झोप येई, मग त्यांचे प्रमाण वाढत चालले. आणि मग जेव्हा मी त्या गोळ्यांच्या अधीन व्हायला लागले तेव्हा डॉक्टरांनी त्या गोळ्या देण्याचे नाकारले. मग त्या गोळ्या मिळवण्यासाठी एका डॉक्टर मागोमाग दुसरा डॉक्टर. अशा एका रात्री एका वेळी जास्त गोळ्या घेतल्या गेल्या आणि वेळीच ध्यानात आले म्हणून प्रतापने धावाधाव करून हॉस्पिटलमध्ये नेऊन मला वाचवले. मग आम्ही घरी आलो. घरी येताच प्रताप दिसला. तो दुखावलेला होता. तो एवढंच म्हणाला, सुमन, हा आत्महत्येचा प्रयत्न झाला आणि यापुढे आपण एकत्र राहिलो तर असे प्रसंग वारंवार येतील अशी मला भीती वाटते. नव्हते रे, मी आत्महत्या करीत नव्हते. मी आत्महत्या कशी करीन? थांब, मोठ्या करड्या स्वरात तो म्हणाला.
मला स्पष्टीकरणे नकोत. मी हे घर सोडून जायचं ठरवलं आहे. इथल्या सर्व गोष्टी, माझी सर्व शिल्लक, शेअर सर्टिफिकेट्स हे सारे मी तुला देतो आहे. 4-2 वर्ष तरी तुला काळजीचे कारण नाही. तोपर्यंत शरावतीची काहीतरी व्यवस्था करता येईल. म्हणजे तू मला सोडून जाणार कायमचा? होय, कायमचा. आणि सोडून जाणार तेही यापेक्षा अधिक कटुता येऊ नये म्हणून, समजलीस? माझे स्थिर स्थावर होताच मी तुला पत्ता पाठवून देईन. घटस्फोटाची नोटीस तू तिथे पाठव. पाठमोराहून खरोखरीच तो दिसेनासा झाला. त्याच्या विरहाचा पहिला तडाखा जबरदस्त होता. मी आता एकटी होते. शरावती आता पोरकी होती. माझा जोडीदार मला सोडून गेला होता. पण थोड्या अवधीत या विरहाच्या प्रहाराचे दुःख ओसरू लागले. आईला किंवा अन्य कुणालाही मी खरे काय ते सांगू शकत नव्हते. पण आपल्याला आता स्वतंत्रपणे राहायचंय या दृष्टीने मी हातपाय हलवू लागले. एक दिवस प्रतापचे मला पुण्याहून पत्र आले. त्यात त्याने आपला पत्ता दिला होता. घटस्फोट कोणत्या पद्धतीने घ्यावा याविषयी सूचना दिल्या होत्या. मी लगोलग आमच्या कुटुंबाचे एक वयस्क वकील भांबुरकर यांना घटस्फोटाचा दावा करावयास सांगितले. अलीकडे ते फारसं काम करीत नसत. त्यांनी आपल्या वकील मुलाला जयंतला बोलावून माझी केस चालवण्यास सांगितले. त्या केसच्या निमित्ताने माझी आणि जयंतची गाठ वारंवार पडू लागली. इच्छा नसली तरी अन्य विषयावर त्याच्याशी बोलावे लागू लागले. कोर्टातील कामे काही वेळेवर होतात असे नाही. त्या मधल्या वेळात एखाद्या उपहारगृहात ते नेऊ लागले आणि केवळ वकील यापेक्षा ते अधिक निकट येण्याचा यत्न करू लागले. मीही एक हिंदू स्त्री, विवाहित स्त्री, तरुण स्त्री, वैवाहिक सुखाला वंचित झालेली, नवऱ्यापासून विभक्त होऊ इच्छिणारी, तरीसुद्धा परपुरुषाच्या सलगीत मला जरा अवघडल्यासारखेच वाटत होते. पण आपण तरुण आहोत, आकर्षक आहोत, आपलाही अजून अनुनय होऊ शकतो या भावनेने मी मोहरू लागले होते. झाडाखालचा पाचोळा विसरला जाऊन मोहराचे तुरे दिसू लागताच जीविताला रंग येऊ लागला. मनाच्या इच्छेविरुद्ध शरीर त्याला साथ देऊ लागले. उबदार कोचावर तरुण स्त्री पुरुषांच्या हास्यकल्लोळात, सिगारेटच्या खुशबूत, तरुण पुरुषांच्या सानिध्यात पेय घेताना, विनंती ऐकताना माझ्या मनाला विरंगुळा सापडला तर त्यात अनिती होती का? मी जयंतला उत्तेजन कधीच दिले नाही. माझी खात्री आहे की मी नजरेत स्निग्धता आणण्याचा अवकाश होता की तो उमदा तरुणाबांड, नव्या उमेदीचा प्रतिष्ठित पुरुष माझा झाला असता आणि माझ्या आयुष्यातला काळोख संपून पुन्हा नव्या सुखद संसाराच्या वाटचालीला मी लागले असते. जयंत हा एक आकर्षक तरुण. तोंडात पाईप ठेवून तो बोबडे बोले तेव्हा कुणाही स्त्रीला त्या पाईपाचा मत्सर वाटला असता. त्याचा चुकून होणारा स्पर्श जर एवढा गोड होता तर त्या सुखासीन, कोवळ्या, लाडक्या देहाची ऊब किती चांगली असेल. पण कितीही चांगला असला तरी तो परपुरुष होता. इच्छा असो वा नसो, माझ्या लाडक्या प्रतापची सत्ता तो असो वा नसो कधीच संपत नव्हती. पण जयंत आणि प्रतापची तुलना करण्यात अर्थ नव्हता. प्रतापला मी तरीही विसरू शकत नव्हते. यातच प्रतापचा मोठेपणा होता. ज्या ज्या वेळेस माझ्या मनात मोहाचा झेंडा उभा राही तेव्हा प्रतापच्या राकट शरीराच्या अनंत स्पर्शांच्या केवळ आठवणी मला त्यातून वाचवीत होत्या. आणि शरावती, तिनेही प्रतापची आठवण जागी ठेवली होती. जेवताना, झोपताना, फिरताना मला ती विचारी, पप्पा कुठे आहेत? पप्पा केव्हा येणार? तिला केव्हा तरी हे सर्व कळायला हवं होतं, पण ते सांगावं कसं हाच मला प्रश्न पडला. मला अकस्मात सुचले की हा प्रश्न सोडवण्याची मला एकटीलाच का अडचण पडावी. प्रतापनेच का तिला सांगायची ते सांगू नये? तिच्या प्रेमात आम्ही दोघेही सारखेच गुंतलेले होतो ना. मी एकदम प्रतापला बोलावून घ्यायचं ठरवलं आणि तार कचेरीत गेले. क्षणभर तार लिहिताना मी घोटाळेच. समजा तो कुठे नोकरी करत असेल किंवा धंद्यात असेल आणि त्याला येता आले नाहीत तर? मला तरी तसा काय उद्योग आहे? त्यापेक्षा मीच पुण्याला गेले तर? मला कुठून सामर्थ्य आले कुणास ठाऊक. कुणालाही न विचारता मी एकदम कपडे भरले आणि स्टेशन गाठले. शरावती खुशीत होती. साऱ्या प्रवासभर ती अनंत प्रश्न विचारित होती.
त्यातले अनेक प्रतापबद्दलच होते. मलाही प्रवासाचा हा एक अभूतपूर्व आनंद वाटत होता. मी फारसा प्रवास केलेला नव्हता. मुंबईच्या हवेतून जसजशी मी थंड, प्रसन्न आणि मोकळ्या हवेत जाऊ लागले, तसतसे प्रतापच्या भेटीचे भय आणि दुःख विरत जाऊन मला अगदी पिकनिकला निघाल्यासारखे वाटू लागले. मला मिळालेल्या पत्त्यावर रिक्षा नेली. ती एका छोटेखानी दुकानाशी पोहोचली. रेडिओ, ग्रामोफोन्स, किरकोळ भेट द्यावयाच्या वस्तू, जुन्या कलाकुसरीच्या वस्तू, अशा तऱ्हेच्या हरहुन्नरी जिन्नसांचे ते छोटे दुकान असावे. दुकान मोठे भपकेबाज नव्हते, पण चांगल्या अवस्थेत होते. आणि मी दुकानाशी पोहोचले तेव्हा 1-2 गिराईकही बाहेर येत होती. त्यांना पोचवण्यासाठी दुकानातून आणखी कोणीतरी आले. आणि ते आणखी दुसरे कोणी नसून प्रताप होता. कारण त्याला पाहताच शरावती आनंदाने ओरडली, "पप्पा! आई, ते बघ पप्पा!" होय, तेच शरावतीचे पप्पा होते. ते सुमनचे पती नव्हते, पण शरावतीचे पप्पा मात्र राहणारच होते. ते वासनेच्या भोवऱ्यात भिरभिरत गेलेल्या काही सुंदर क्षणांना रत्नरूप लाभले होते. ते शरावतीच्या रूपाने. आसक्तीला लाजवणारी ती अस्मिता होती. शरावती चटकन जाऊन प्रतापला बिलगली. बाप लेकीला प्रेमाचे भरते आले होते. पण मला माहीत होते की जवळपास ते दोघे कायमचे दुरावणार आहेत. मी काय बोलावं काय नाही या विचारात होते. तेवढ्यात प्रताप पुढे आला, हसला. "इकडे कशी आलीस सुमा? यायला नको होतं मी." "छे छे, तसा माझ्या म्हणण्याचा अर्थ मुळीच नाही. प्रवास कसा झाला? शरीराने त्रास दिला?" "नाही हो पप्पा, मुळीच नाही." त्याच्या पायांची घुटमळत शरावती बोलत होती, फिरत होती. शरावती सारखी तुमची आठवण काढते. पप्पा का येत नाहीत असे विचारते. तिला काय सांगायचे ते कळेना. विचार केला तिला तुम्हाला भेटू द्यावे. तुम्हीच सांगा तिला. जड आवाजात प्रताप म्हणाला. क्षणभरात त्याने तोल सावरला आणि तो म्हणाला, "काही हरकत नाही, मीच सांगेन तिला. पण आपण असे करू, कुठेतरी छानदार हॉटेलमध्ये जाऊ. तिथे उत्तमसे जेवण घेऊ. शरूला आईस्क्रीम देऊ. काय बेटा?" "पण पप्पा, मला कोण नको, ग्लास भरून." "काय ग ते आई?" "पिचपिच मेलबा पिचपिच मेलबा पाहिजे." "बरं बरं, देऊ हं तुला. मी दुकान बंद करतो. तोपर्यंत तुम्ही आतल्या खोलीत थांबा. तिथेच राहतो मी. रस्ता बाहेरून आहे. जा रे बाळू, बाईंना खोली उघडून दे." हे अर्थात नोकराला उद्देशून होते. एक जुनाट वाड्यातल्या दुकाना पाठीमागच्या लांबट पार्टिशनने विभागल्या दुहेरी अशा त्या खोलीत प्रताप राहत होता. त्यातल्या त्यात ती खोली बाजूची होती. खोलीत पसरल्या पुस्तका मासिकावरून तो इथे कसा वेळ घालवित असेल याची कल्पना आली. आणि हा पलंग, आम्ही पूर्वी वापरत असलेला आणि अलीकडे अडगळीत पडला पलंग प्रतापने इथे आणला होता. किंबहुना त्या पलंगाखेरीज आमच्या जुन्या संसारातील कोणतीच गोष्ट इथे दिसत नव्हती. पण हा पलंग इथे होता म्हणजे आमचा खास संसारच इथे होता. तेवढ्यात प्रताप आला आणि आम्ही बाहेर पडलो. पुणे सुद्धा आता सुधारायला लागले. संध्याकाळच्या या अपुऱ्या प्रकाशात मला नीटसे जरी दिसले नाही तरी रस्ते माणसांनी वसंतात फुललेल्या राणीप्रमाणे फुलले होते, रंगले होते, सुगंधित झाले होते. रिक्षात बसून आम्ही एका कॅम्पमधल्या शांत उपाहारगृहात आलो आणि एका कोपऱ्यात स्थानापन्न झालो. मला वाटते हे पुण्यातले सर्वात चांगले रेस्टॉरंट असावे. कारण सुंदर संगीत, नवी इमारत, परीट घडीचे कापडे घातलेले वेटर्स, चांगले उंची कपडे घातलेले गिराईके. आम्ही काहीतरी सर्वसामान्य विषयावर बोलत शरावतीची चेष्टा करीत आधी थोडेसे जेवण आणि मग आईस्क्रीम घेतले. शरावतीला काहीतरी सांगायला हवे होते. ते कसे सांगावे हाच प्रश्न होता. ज्यांचे आईबाप घटस्फोटीत आहेत अशा दुर्दैवी मुलात शरावती जाऊन पडणार होती. शरावतीला सत्य सांगणे किती कठीण आहे याची कल्पना हॉटेलमध्ये हे रेंगाळत चाललेले संभाषण देत होते. वेळ भराभर गेला. अगदी रेस्टॉरंट बंद व्हायची वेळ आली. जेवणाने सुस्तावून आणि प्रवासामुळे श्रमून शरावतीचे डोळे जड व्हायला लागलेले दिसत होते.
तिच्या मनाने तिला चांगले जागरण झाले होते. तिला उचलून घेत आम्ही दोघे हॉटेलच्या बाहेर आलो आणि रिक्षात बसलो. रिक्षात बसताच तर ती चांगली झोपली. शेवटी तिला सांगायचं राहिलंच, आपण घरी जाऊ, तिथे बघू जागी झाली तर, मग मी तुम्हाला स्टेशनवर पोचवीन. प्रतापच्या खोलीवर आम्ही आलो तेव्हा तर शरावती चांगली गाढ झोपली होती. तेव्हा तिला घेऊन प्रतापने पार्टिशन पलीकडच्या बिछाण्यावर ठेवली. कॉफी घेणार? वास्तविक कितीही जेवण झाले तरी गप्पा मारीत कॉफी प्यायला मला आवडत असे, हे अद्यापी प्रतापच्या ध्यानी होते एकूण. कॉफी पेटवून कॉफी पर्कोलेटर त्याने स्टोववर ठेवला आणि कप मांडून घेतले आणि तो किंचित रेलून उभा राहिला. हे त्याचे कॉफी तयार होई तो रेलून राहणे सुद्धा जुनेच पुराणे होते. अनंत आठवणी मनात गोळा झाल्या. मिलनाच्या पहिल्या रात्रीसुद्धा वास्तविक थकलेल्या दमलेल्या याच हाताने मला कॉफी करून दिली होती. माझ्या सुखदुःखांची प्रताप ही केवळ छायाच होती. मला जे आवडले ते त्याने आवडून घेतले होते. वास्तविक त्याला चहा आवडायचा, पण आमची ओळख झाल्याबरोबर माझ्या आवडीप्रमाणे त्याने आपली आवड बदलून टाकली होती. अनेक रात्री याच हातांनी केलेल्या मधुर कॉफीने पुनश्च उत्तेजित होऊन आम्ही अनंत सुखांची पुनरावृत्ती केली होती. कॉफी तयार होताच त्याने कपात मला जशी पाहिजे तशी ती तयार केली आणि पलंगावर तो माझ्या शेजारी येऊन बसला. कशी झाली? सुंदर 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 या शब्दाच्या भिंगऱ्या माझ्या मस्तकात फिरू लागल्या. त्या शब्दाबरोबर माझ्या डोळ्यांतून अश्रूच वाहू लागले. काय होतंय तेच कळेना. आमच्या वैवाहिक जीवनाची इतिश्री करणारी ही शेवटची कॉफी. अश्रू आवरेनात मला आणि ते पुसण्यासाठी मला कॉफीचा कप खाली ठेवावा लागला. प्रतापने एक हात माझ्या खांद्यावरून पलीकडे टाकला, आणखी हलक्या हाताने त्याने माझे अश्रू पुसले. मला किंचित पुढे ओढून त्याने मला कॉफी घ्यायला लावली आणि कॉफी संपली तरीही तो मला तसाच बिलगून राहिला. काहीतरी विचारायचे म्हणून मी विचारले, पुन्हा आवडलंय ना तुला? फारच. वेळ जातो चांगला? त्याने माझ्याकडे रोखून पाहिले. त्याच्या नजरेत पुन्हा ती चमक दिसली. तो काहीतरी बोलायचा यत्न करू लागला तेव्हा एक निराळाच घोगरेपणा त्याच्या उच्चारात आला. त्याच्या हातांची मिठी घट्ट झाली आणि माझ्या ओठावर प्रथम त्याचे ओठ आले आणि मग त्याने आपल्या चुंबनाने मिठीने मला गुदमरवून टाकले. हे सारेच किती लयबद्ध सुखावह घडलं. हे सुख माझ्या अंतकरणात मावेना. काचोळी काचू लागली. माझी ती लकप प्रतापच्या अजून ध्यानी होती. आपल्या मिठीतून दूर न होऊ देता मला बद्ध ठेवले त्याने. गिरक्या घेत घेत माझ्या यौवनाचे पाखरू बेबंद वर निघाले, पंख झेपावून आंतरिक ओढीने. एकीकडे मला कळत होते की याची परिणती दुःखात निराशेत आहे. दुसरीकडे शरीर बंड करीत होते की हातचे सुख सोडू नकोस. पण हे सहारे वेडगळ वाटणे तापलेल्या रक्ताला मंजूर नव्हते. भुकेल्या देहाला ते कबूल नव्हते. या अशा सुखाला असे सोडावे तरी कसे? हळूहळू काय घडणार ते मला कळू लागलं आणि पुढे काय घडलं ते मला मुळी कळलंच नाही. वासनेला एवढा सुगंध असतो हे मी कधी अनुभवलं नव्हतं. वासनेच्या अंगी एवढं सौंदर्य असतं हेही मला कधी उमगलं नव्हतं. अगदी पहिल्या वेळेला जेव्हा हे सुख प्रतापच्या पौरुषाने मला अर्पण केले होते तेव्हा सुद्धा त्या सुखाचे सामर्थ्य मला जाणवले नव्हते. प्रवाह गिरीकंदरात जेव्हा उगवतो तेव्हा तो जाणवत नाही, पण जेव्हा डोळे दिपवून टाकणारा खळखळाट करीत त्याचा रौद्र स्वरूपी नद होतो तेव्हाच त्याचे सामर्थ्य जाणवते. तृप्तीची एक असीम नशा माझ्यावर आणि मला वाटते प्रतापवरही पसरली होती. काहीतरी दुर्मिळ अप्राप्य असे मिळाले होते. एका असामान्य सुखाने चकित होऊन आम्ही, निदान मी तरी वेडसर झाले होते. मी खाली पाहिले हे प्रतापच्या ध्यानी आले. त्याच्या चेहऱ्यावरचे ते नेहमीचे सात्विक हसू परत आले होते. हरवले ते सापडले होते. प्रताप उठला. माझ्या अंगावर त्याने पांघरून घातले नेहमीसारखे आणि पुनश्च कॉपी करण्यासाठी तो गेलेला मी पाहिला. माझे डोळे अजून अर्धवट मिटलेलेच होते. गरमागरम कॉफीच्या सुगंधित वाफेने मी जागी झाले.
तशाच अवस्थेत मी कॉफी घेतली. एवढ्यात शरावतीची चुळबुळ ऐकू आली. प्रताप म्हणाला, ती जर जागी झाली असेल तर तिला इकडे आणतो. तू आटप. तिला मी सारे काही समजावून सांगतो. काय? मी जमखून म्हणाले. काय म्हणजे काय? तू जे सांगायचे म्हणतेस तेच, आपल्या विभक्त राहण्याबद्दल. काय विभक्त? आणि ते का? आता नाही मी तुम्हाला सोडून राहणार. आता कशासाठी? माझ्या शब्दांतील आतुरता, क्षुब्धता प्रतापच्या ध्यानी आली असली पाहिजे. तो हसला, औपचारिकपणे हसला. तो म्हणाला, सुमन, वेड्यासारखे करू नकोस. तुझ्या मनात काय चालले आहे हे मी ओळखतो, पण तुझी निराशा करायची माझ्या जीवावर येत आहे. तुला वाटतंय की माझे पौरुष मला परत मिळालंय. आता जे मी तुला देऊ शकलो ते मी तुला नेहमीच देऊ शकेन असे नाही. निदान तुझ्याबरोबर परत मुंबईला आलो तर नाहीच नाही. इथे आहे या स्थितीतच मी बरा. छोटेसे दुकान, मी मूळचा सेल्समन आहे आणि मला वाटते बरा सेल्समन आहे. तेव्हा या छोट्या गावात, छोट्या दुकानात मी सुखात आहे. कोणीतरी मोठं व्हायची मला इच्छा नाही. पण का? इथे आल्यामुळे मला खरोखरीच मोकळे मोकळे वाटले. स्पर्धा नाही, चढाओढ नाही, खोटा रुबाब नाही, आपला डौल दाखवण्यासाठी श्रीमंती कपडे नाहीत. साधे आयुष्य, वाटल्यास बिनदगदगीचे म्हण. पण त्यामुळेच तुला हरवलेली मिळाली की काय? वाटल्यास तसे म्हण. मी जेव्हा स्पेशालिस्टकडे गेलो तेव्हा त्यांनी तपासणीनंतर माझ्यात शारीरिक काहीही विकृती नाही असे सांगितले. मग मानसोपचार तज्ज्ञाकडे मला त्यांनी नेले आणि माझा व्यवसाय, पूर्वपीठिका आणि एकंदर वकूब यांचा त्याने अदमास घेऊन सांगितले की हे चढाओढीचे, प्रवासाचे, दगदगीचे आयुष्य माझ्यासाठी नाही. त्यामुळे सर्वच स्नायूवर अकारण ताण पडला आहे आणि वाटेल ते करून मी मुंबई सोडावी, ही नोकरी सोडावी, अगदी कायमची. आपोआप, अगदी आपोआप आजच्यासारखी माझी वासना जागी होईल. खटाऱ्याने मर्सिडीज बेंचच्या ट्रकशी कॉम्पिटिशन करण्यासारखे माझे आयुष्य होते. पण मग लगोलग तुम्ही मला का नाही सांगितलेत? काही उपयोग झाला नसता. तुला खरेच वाटले नसते ते. आणि समजा डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे नोकरी सोडून किंवा मुंबई सोडून ही माझ्यात सुधारणा झाली नसती तर? प्रताप, होय सुमन, हे असले आयुष्य माझ्यासाठी तू काय म्हणून पत्करावेस? वेडा आहेस का? अगदी वेडा आहेस. तू मोठा व्हावास, कर्तबगार व्हावास असे मला वाटले तेव्हा त्याचा तुझ्यावर असला काही परिणाम होईल अशी मला कल्पना तरी होती का? पण नवरा हा रेडीमेड कपड्याप्रमाणे जसा मिळेल तसा पत्करावा लागतो. तो काही बेतून घेता येत नाही. मी चुकले मी. नाही सुमन, तू चुकली नाहीस. सुखाची व्याख्या तुला समजली नाही, एवढेच. माणसाने मोठे व्हायची इच्छा धरावी, श्रीमंत व्हावे हे खरे, पण बेडूक जर हत्ती व्हायला लागला तर काय होईल? तुम्हा बायकांना दुसऱ्याच्या श्रीमंतीमुळे, वैभवामुळे जवळचे सुख काय आहे तेच कळत नाही आणि मग दुसऱ्यांच्या सुखाच्या तुलनेने तुम्ही सदैव दुःखीच राहता. प्रताप, मला नको ताईचे आणि माईचे सुख. या छोट्या खोलीत आपण सुखाचा संसार करू. मग तर झालं. आणि मग त्या चिमुकल्या घरात कुबेराची संपत्ती आणि विश्वकर्म्याची चतुराई आली. पाण्याला पुन्हा पुन्हा उधाण आलं. अग्नी पेटला होता आणि तो पेटलेलाच राहणार होता. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.